हॅलो फ्रेंड्स, आपण आज कंट्रोल सिस्टमचं लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याला जर का कोणतीही गोष्ट जर का डीपमध्ये शिकायची असेल तर त्याचा आपल्याला बेसिक्स जे असेल ते क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपण पहिलं लेक्चर आज घेणार आहोत कंट्रोल सिस्टमच्या बेसिक्सवर. ओके, तर ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, व्हॉट इज कंट्रोल सिस्टम. कंट्रोल सिस्टम असतं काय? इट इज अ सिस्टम विच इज यूज टू कंट्रोल द डिझायर्ड आउटपुट. आपल्याला काय आउटपुट पाहिजे, आपलं डिझायर्ड आउटपुट काय आहे ते आपल्याला कंट्रोल करायचं असतं. त्यासाठी आपण जे सिस्टम डिझाईन करतो त्याला आपण म्हणतो कंट्रोल सिस्टम. तर कंट्रोल सिस्टमचे बेसिकली 2 टाईप्स पडतात, जे आपण क्लासिफिकेशन म्हणतो. त्याला आहे ओपन लूप सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. तर ओपन लूप सिस्टम काय असतं ते आपण आता बघूयात. द सिस्टम इन विच द कंट्रोल ॲक्शन इज टोटली इंडिपेंडंट ऑफ द आउटपुट ऑफ द सिस्टम इज कॉल्ड ॲज अ ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टममध्ये बेसिकली काय असतं की जी कंट्रोल ॲक्शन असते ती आपल्या आउटपुटवर डिपेंड नसते, इंडिपेंडंट असते. त्यालाच आपण ओपन लूप कंट्रोल सिस्टम म्हणतो. In open loop system, the output remains constant for the given input provided to the external conditions are same. There is no correcting action taking place in the open loop system. तर आपले जे ओपन लूप सिस्टम असतं त्यामध्ये फीडबॅक एलिमेंट हा अब्सेंट असतो, त्यामुळे आपल्याला करेक्टिंग ॲक्शन त्यामध्ये घेता येत नाही. जे आउटपुट राहतं ते रिमेनिंग आपलं कॉन्स्टंटच असतं. तर ही आपली बेसिकली एक ब्लॉक डायग्राम आहे ओपन लूप कंट्रोल सिस्टमची. यामध्ये आपण इनपुट सिग्नल इथून ॲप्लाय करणार. हे एक प्रकारचं ओपन लूप सिस्टम आहे. यामध्ये आपण फॅनचं आउटपुट जे आहे ते कंट्रोल करणार आहोत. तर इथून आपण इनपुट सिग्नल देणार, ते जाणार आपल्या रेग्युलेटरला. आणि रेग्युलेटरमध्ये 5 स्टेप असतात, तुम्हाला माहितीच असेल. तर 5 स्टेपनुसार आपल्याला ते आउटपुट जे आहे ते कंट्रोल करून आपण ते ॲज अ इनपुट म्हणून फॅनला देऊ. मग फॅनचं जे आउटपुट जे आहे ते RPMमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ही एक बेसिकली ओपन लूपची कंट्रोल सिस्टम आहे पूर्ण. आता या ओपन लूप सिस्टमचे काही ॲडव्हान्टेजेस असतील, काही डिसॲडव्हान्टेजेस असतील. तर आपण सगळ्यात पहिले ॲडव्हान्टेजेस जे आहे ते डिस्कस करून घेऊ. तर दिस सिस्टम इज सिम्पल इन कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन. हिचं कन्स्ट्रक्शन किंवा डिझाईन जे असतं ते खूप सिम्पल असतं. ओपन लूप सिस्टम ज्या असतात त्या इकॉनॉमिकल असतात, म्हणजे या जास्त आपल्याला महाग नाही जात. क्लोज लूप सिस्टम ज्या असतात त्या आपल्याला महाग पण जातात. यांचं जे असतं ते मेंटेनन्स पण इझी असतं आणि यामध्ये स्टॅबिलिटीचा प्रॉब्लेम खूप जास्त असं नसतो, असतो थोडाफार पण जास्त नसतो. याचे जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस पण पाहायला मिळतात. तर याचे इनॲक्युरेट अँड अनरिलायबल बिकॉज ॲक्युरेसी इज डिपेंडंट ऑन द ॲक्युरेसी ऑफ कॅलिब्रेशन. याचे रिडिंग्स जे असतात ते इनॲक्युरेट असतात, अनरिलायबल असतात. आपण त्याच्यावर बिलीव पूर्णपणे नाही करू शकत. बिकॉज ॲक्युरेसी इज डिपेंडंट ऑन द ॲक्युरेसी ऑफ कॅलिब्रेशन. त्याची ॲक्युरेसी जी असते ती आपल्याला ॲक्युरेसीच्या कॅलिब्रेशनवर डिपेंड असतं. जसं आपण सिस्टम कॅलिब्रेट करू त्यानुसार त्याची ॲक्युरेसी ही आपली ठरत असते. इनॲक्युरेट रिझल्ट इन द ऑप्टेन विथ पॅरामीटर व्हेरिएशन अँड इंटरनल व्हेरिएशन. आपल्याला काही पॅरामीटर्समध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल जे व्हेरिएशन्स येतात त्यामुळे आपले रिझल्ट जे असतात या कंट्रोल सिस्टमचे ते इनॲक्युरेट असतात. तर हे आपण बेसिकली याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे आपण कुठं वापरणार. तर इलेक्ट्रिक हँड ड्रायर तुम्ही बघितलेले असेल. आपण हँड वॉश केले की ते हँड ड्रायर खाली आपण जर का नेले तर ते स्पेसिफिक टायमिंगसाठी ते आपल्याला एअर तिथून सोडली जाते आणि आपले हँड ड्राय होतात. पण त्याच्यामध्ये काय असतं, एक टायमर सेट असतो.
टायमर सेट असतो त्याचा कितीतरी 1 सेकंड 2 सेकंड असा टायमर सेट असतो. त्यानुसार मग ते आउटपुट तेवढ्या टायमासाठीच असतं. म्हणजे इथं कुठलाही आपला हँडचा फीडबॅक नाही मिळत आणि त्याच्यानुसार आपलं इनपुट जे आहे ते ॲडजस्ट केलं जात नाही. दुसरं एक्झाम्पल आहे आपलं ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये पण आपला टायमर सेट केलेला असतो. टायमरनुसार आपलं म्हणजे आपले कपडे मशीनमध्ये टाकले की ते काहीतरी 1 मिनिट 2 मिनिट किंवा 5 मिनिट्स असा काहीतरी टायमर असेल. तेवढ्या टायमासाठी ते मशीन चालू होणार आणि ते टाईम झाला का मग ते स्टॉप होऊन जाणार. ब्रेड टोस्टर हे पण एक ॲप्लिकेशन आहे ओपन लूप सिस्टमचं. आणि ऑटोमॅटिक कॉफी सर्व्हर. आता कॉफी सर्व्हरमध्ये ते मशीन असतं त्या खाली आपण कप ठेवला का ते सेन्स करणार. मग त्यांनी सेन्स केलं का की इथं कप आहे, त्याच्यामध्ये काही ml ते कॉफीचं इनपुट आपण सेट केलेलं असतं. तेवढ्या ml कॉफीच त्या कपमध्ये फिल होणार. तर हे असे काही एक्झाम्पल्स आहेत आपले ओपन लूप कंट्रोल सिस्टमचे. तर आपला दुसरा पार्ट येतो क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. A system in which control action is dependent on the output of the system is called as a closed loop control system. तर याच्यामध्ये जी कंट्रोल ॲक्शन जी असते ती आउटपुटवर डिपेंड करते या सिस्टमची. तर त्यामुळे त्याला आपण क्लोज लूप कंट्रोल सिस्टम म्हणतो. इन क्लोज लूप कंट्रोल सिस्टम आउटपुट इज कंटिन्युअसली मॉनिटर अँड ॲडजस्टेड टू द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द सिस्टम. आता इथून आपण मी ब्लॉक डायग्रामनुसार तुम्हाला समजवतो. हे एक सिस्टम आहे. या ट्रान्सड्यूसरला आपण इथून इनपुट देणार. इथे असतो आपला समिंग पॉईंट. इथून आपली करेक्टिव्ह ॲक्शन घेतली जाते. समिंग पॉईंटमधून सिग्नल जाणार कंट्रोलरला. कंट्रोलर काय करणार, जे आपलं प्लांटचं आउटपुट आहे ते अकॉर्डिंग टू द आउटपुट आपलं कंट्रोलरला इनपुट ॲडजस्ट करणार. इथे असतो एक फीडबॅक एलिमेंट. हा काय करतो, इथून हा असतो आपला टेक ऑफ पॉईंट. इथून तो फीडबॅक घेतो. फीडबॅक घेतल्यानंतर तो सिग्नल देतो समिंग पॉईंटला. या समिंग पॉईंटमध्ये ना आपलं इनपुट आणि हे फीडबॅकचं जे इनपुट असतं याच्यामधला डिफरन्स मेजर होतो. त्यानुसार मग ते करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन ते कंट्रोलरला सिग्नल देतं. मग हे पूर्ण प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. तर अशी असते आपली क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. आता क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. ॲक्युरसी इज व्हेरी हाय ॲज एनी एरर अरायजेस इट करेक्टेड. याची ॲक्युरसी ही खूप हाय असते. कोणताही असा एरर अराईज झाला तर तो आपल्याला करेक्ट करता येतो. इट सेन्सेस द चेंज इन द आउटपुट ड्यू टू द एन्व्हायरमेंटल ऑर पॅरामेट्रिक चेंज, इंटरनल डिस्टर्बन्स एक्सेट्रा अँड करेक्ट सेन्स. याच्यामध्ये थोडंसं जरी आउटपुट आपलं चेंज झालं कशामुळे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, काही पॅरामीटर्स चेंज झाले, इंटरनली काही डिस्टर्बन्स आला तर ते जे असेल ते आउटपुट ते सेन्स करेल. त्यामध्ये चेंज झाल्यावर ते सेन्स करेल आणि त्यानुसार ते करेक्टिव्ह ॲक्शन्स घेईल. हाय बँडविड्थ. या सिस्टमची बँडविड्थ ही खूप हाय असते. दिस सिस्टम इज स्पेशलाइज्ड ऑटोमेशन. या सिस्टमचा यूज करून आपल्याला ऑटोमेशन हे क्रिएट करता येतं. तर क्लोज लूप सिस्टमचे काही ॲडव्हान्टेज आहेत, तसे काही डिसॲडव्हान्टेज पण आहे. याचं जे डिझाईन असतं ना ते कॉम्प्लिकेटेड असतं आणि याचं मेंटेनन्स जे असतं ते कॉस्टलियर असतं. हे मेंटेनन्स कॉस्ट ही याची खूप जास्त असते, हाय असते. सिस्टम मे बिकम्स अनस्टेबल. हे सिस्टम कदाचित आपलं अनस्टेबल पण असू शकतं. तर त्यानुसार त्याचं ॲनालिसिस वगैरे करायला लागतं. ते आपण पुढे जे लेक्चर्स घेऊ त्यामध्ये आपण बघणार आहोत. तर या क्लोज लूप सिस्टमचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न.
व्होल्टेज स्टॅबिलायझर. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयन काय असतं, त्यामध्ये आपण ते जे आयन असतं ते हीट होणार, काही टेम्परेचरसाठी त्याचं डिझायर्ड टेम्परेचर आपण सेट केलेलं असणार. त्या टेम्परेचरपर्यंत जर का आपलं जे इनपुट आहे ते त्या व्हॅल्यूपर्यंत पोचलं का तर कंट्रोलर जे फीडबॅक कंट्रोलर जे असतं ते सिग्नल देणार आणि त्यानुसार आपलं इनपुट जे असतं ते ॲडजस्ट होणार. तसंच इथं असतं व्होल्टेज स्टॅबिलायझर. व्होल्टेज स्टॅबिलायझर पण यामध्ये पण क्लोज लूप सिस्टम हे यूज केलं जातं. तर अजून एक एक्झाम्पल आहे आपलं DC मोटर स्पीड कंट्रोल बाय टॅको फीडबॅक मेथड. आपली जी DC मोटर असते तिचं जे स्पीड आहे ते आपल्याला कंट्रोल करता येतं. त्याचं मेजरमेंट आपण टॅकोमीटरने घेतो, हे तुम्हाला माहीत असेल. तर टॅकोमीटरचा यूज करून आपण टॅको फीडबॅक हा डिझाईन केलेला असतो. तो फीडबॅक आपलं मोटरचं इनपुट जे आहे ते स्पीडच्या RPM नुसार कंट्रोल करतं. तर हा एक क्वेश्चन येतो SPBOच्या इनसेम एक्झाम्समध्ये की कंपॅरिझन ऑफ ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. तर याचं एक शॉर्टली आपण एक कंपॅरिझन बनवलं आहे, ते आपण बघूयात. इन ओपन लूप कंट्रोल सिस्टम द कंट्रोल ॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द आउटपुट ऑफ द सिस्टम. याचं जे आउटपुट जे असतं त्यावर आपली कंट्रोल ॲक्शन ही डिपेंडंट नसते. आणि क्लोज लूप सिस्टममध्ये जी कंट्रोल ॲक्शन असते ती सिस्टमच्या आउटपुटवर डिपेंड असते. ओपन लूप सिस्टममध्ये आपला फीडबॅक एलिमेंट प्रेझेंट नसतो. इथे आपण ब्लॉक डायग्राम बघितली होती बघा. यामध्ये कुठलाही फीडबॅक पाथ आपला नाही आहे. इथं कुठं फीडबॅक पाथ दिसतोय का तुम्हाला? नाही. तर आणि इथं क्लोज लूप सिस्टम जे असते इथं फीडबॅक एलिमेंट हा प्रेझेंट असतो, ज्यामुळे आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन्स घेता येतात. सो तिसरा पॉईंट आहे आपला नो एरर डिटेक्टर इन दिस सिस्टम. जो आपण समिंग पॉईंट बघितला बघा याच्यामध्ये क्लोज लूप सिस्टममध्ये, तो ओपन लूप सिस्टममध्ये नसतो. तर इथं तसंच क्लोज लूप सिस्टममध्ये तो आपला एरर डिटेक्टर हा प्रेझेंट असतो. जो समिंग पॉईंट असतो आपला त्यालाच आपण एरर डिटेक्टर पण म्हणतो. त्यामध्ये डिफरन्स जो आहे डिझायर्ड आउटपुटचा आणि इनपुटचा, तो डिफरन्स मॅच करून आपलं आउटपुट कंट्रोल केलं जातं. दिस सिस्टम्स आर इनॲक्युरेट. हे सिस्टम ॲक्युरेटच असेल असं नाही, पण क्लोज लूप सिस्टममध्ये ना जे आपण फीडबॅक एलिमेंट वगैरे यूज करतो ना त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी जी असते ती हाय असते आणि त्याचा एरर जो असतो तो अराईज झाला का तो त्याच वेळेस आपल्याला करेक्ट करता येतो. ओपन लूप सिस्टम इज हायली सेन्सिटिव्ह टू पॅरामीटर चेंज. याच्यात काही पॅरामीटर वगैरे चेंज झाले तर हे खूप सेन्सिटिव्हली वर्क करतं. तसंच एक क्लोज लूप सिस्टम जे असतं ते आपलं लेस सेन्सिटिव्ह असतं. त्याच्यामध्ये पॅरामीटर चेंज जरी झाले तरी त्यानुसार ते तेवढं सेन्स नाही करत ते पॅरामीटर्स. तर यामध्ये एक टर्म येते आपली ट्रान्सफर फंक्शन म्हणून. तर आपण मागे नेटवर्क ॲनालिसिसमध्ये पण बघितलेलं असेल तुम्ही की आपल्याला ट्रान्सफर फंक्शन म्हणून एक टर्म असते. तर ती ट्रान्सफर फंक्शन काय असते? ट्रान्सफर फंक्शन इज द रेशो ऑफ द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द आउटपुट टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट. इथे जे C(t) हे आपलं आउटपुट असतं आणि R(t) हे इनपुट असतं टाईम डोमेन ॲनालिसिसमध्ये. तर या दोघांचा जो रेशो असतो तो लॅपलास ट्रान्सफॉर्म, या दोघांच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मचा जो रेशो असतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर फंक्शन. तर इथे काही टर्म्स येतात. R(t) म्हणजे इनपुट ऑफ द सिस्टम, C(t) म्हणजे आउटपुट ऑफ द सिस्टम, G(t) म्हणजे इम्पल्स रेझोनन्स ऑफ द सिस्टम, R(s) हा लॅपलास ट्रान्सफॉर्म असतो इनपुटचा,
सी ऑफ एस जो असतो तो लॅपलॉस ट्रान्सफॉर्म असतो आउटपुटचा, आणि जी ऑफ एस जो असतो तो हे जे ट्रान्सफर फंक्शन असतं जी ऑफ एस याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म असतो. पण येथे आपल्याला ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशनमध्ये काय असतं, त्यांचा जो रेशो असतो पण तेव्हा आपल्याला काही कंडिशन्स ॲज्युम करायला लागतात. त्या कंडिशन्स काय असतात, ॲट द इनिशियल कंडिशन, इनिशियली ज्या कंडिशन्स असतात त्या आपल्याला 0 असायला पाहिजे. हे आपलं झालं ट्रान्सफर फंक्शन. हे आपल्याला पुढे खूप कामात येणार आहे जेव्हा आपण टाईम डोमेन ॲनालिसिस करू किंवा फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस करू, तर तिथे आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कामात येणार आहेत. सो फ्रेंड्स, तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर का आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला आपला व्हिडिओ हा शेअर करू शकतात. थँक्यू.